तर आता पहा पुढील प्रश्न, पुढेपैकी पूर्वरूप संधी असणारा शब्द ओळखा म्हणलेला आहे. पूर्वरूप संधी म्हणजे काय? पहिला स्वर कायम राहणे. तर पहा पर्याय, थोडेसे, घामोळे, करेन, देवालय. तर पहा देवालय तर हे स्वरसंधीचं प्रकार आहे म्हणून हे इथे येणार नाही. मग आता थोडे अधिक असे, थोडेसे, तर पहा इथे पहिला स्वर कायम राहिलेला आहे म्हणजे हेच असणार आहे योग्य उत्तर. घाम अधिक ओळे, घामोळे, कर अधिक एन, करेन म्हणजे हे पररूप संधीची उदाहरणे आहेत. संधी फोडाबद्दल चुकीची जोडी निवडा म्हणलेले आहे. खिडकी अधिकात, खिडकीत. तर पहा खिडकी अधिकात, खिडकीत हे योग्य आहे म्हणजे हे पूर्वरूप संधीचे उदाहरण आहे. घर अधिक ई, घरी. मग पहा हे काय आहे? पररूप संधीचे उदाहरण आहे. न अधिक उमजे, नुमजे हे पररूपचे. केले अधिक असे, केलेसे. तर पहा हे काय आहे? तर पूर्वरूप संधीचे उदाहरण आहे. म्हणजे इथे पहा चुकीची जोडी कोणतीच दिलेली नाही विद्यार्थ्यांनो. तर हे थोडंसं या प्रश्नामध्ये काहीतरी मिस्टेक असणार आहे. तर इथे कोणतेही पर्याय चुकीचं नाही आहे. त्यानंतर पहा योग्य पर्याय निवडा. काही अधिक असा, काहीसा असणार आहे म्हणजे इथे पूर्वसंधी, पूर्वरूप संधी असणार आहे म्हणजे हला दुसरी विलांटीच असायला हवं. 3 नंबरचा पर्याय बरोबर आहे. त्यानंतर पूर्वरूप संधी नसलेला पर्याय आपल्याला निवडायचा आहे. याचाच अर्थ 3 असणार आहेत पूर्वरूप संधीचे उदाहरण आणि 1 असणार आहे वेगळं. काहीसा, जोडाक्षर, लाडू चांगलेसे. पहा जोडाक्षर हे स्वरसंधीचे उदाहरण आहे. जोड अधिक अक्षर, जोडाक्षर स्वरसंधीचा पहिल्या नियमाने तयार होणारा हा शब्द आहे दीर्घत संधी. आळीत, कितीक, साजेसं, स्वल्प. तर पहा स्वल्प हे आहे वेगळं. नाहीसा, भिंतीत, रमेश, थोडेसे, रमेश. नयन, पहा नयनच हे वेगळं आहे. जरासा, खिडकीत, केलेसे हे आहेत पूर्वरूप संधीचे उदाहरण. आता पररूप नसलेलं सांगायचं आहे. भेटून, हरेक, सांगेन, जावेसे. भेट अधिक ऊन, हर अधिक एक, सांग अधिक येन, जावे अधिक असे, जावेसे म्हणजे हे आहे पूर्वरूप संधीचे उदाहरण. नदीत, घरी, एक एक, हातून. तर पहा इथे काय येणार आहे? पररूप नसलेलं सांगायचं आहे. नदी अधिकात, नदीत म्हणजे हे आहे पूर्वरूपचं उदाहरण. कर अधिक एन, करेन, कर अधिक ऊन, करून. विद्यार्थी इथे येणार नाही. घामोळे, भावार्थ, सांगू, बोलेन, भावार्थ. भाव अधिक अर्थ, भावार्थ म्हणजे स्वरसंधीचं हे उदाहरण आहे. तर हे जे काही संधीवर आधारित जे काही प्रश्न असतात विद्यार्थ्यांनो, हे आपल्याला लवकर सोडवता यावे यासाठी आपल्याला जे काही नियम आहेत ते देखील आत्मसात करायचे आहे आणि त्याचप्रकारे हे उदाहरणांचं सतत वाचन करायचं आहे जेणेकरून परीक्षेमध्ये आपल्याला हे गोष्टी लक्षात येतील आणि आपल्याकडून योग्य पर्याय हा निवडला जाईल. तर पहा इथे स जर आलं तर इथे काय होणार आहे? सचा विसर्ग होतो म्हणजे पहिल्या अक्षरात शेवटी स आणि पुढे कठोर व्यंजन असेल तर तिथे सच्या ठिकाणी विसर्ग येतो. तर हे जे काही प्रत्येक नियम आहेत आपल्याला काळजीपूर्वक वाचायचे आहेत. नियम देखील वाचायचे आणि उदाहरणे देखील वाचन करायचे आहे म्हणजे हे आपल्याला गोष्टी लक्षात येतात परीक्षेमध्ये. कारण जेवढं जास्त तुम्ही वाचन कराल तेवढं तुम्हाला हे सगळ्या गोष्टी येणार आहेत. की तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असणार आहे आणि जर आधीचे व्हिडिओ हे जे काही सोल्युशनचे व्हिडिओ जर तुम्ही पाहिले नसतील तर पाहून घ्यायचं आहे आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करायचं आहे. धन्यवाद.